नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गुरुनाथ मर्डे, राष्ट्रीय विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पांतर्गत आपण भुलजा येथील लक्ष्मण भरकाडे साहेबांना वेगवेगळे यांच्या शेतामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात सेंद्रिय पद्धतीचे। तर त्याचमध्ये आपण एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण यांना कुक्कुटपालन दिलेलं आहे। या कुक्कुटपालनामध्ये त्यांना आपण वेगवेगळे साहित्य दिलेलं आहे। फारी झाली, जाळी झाली, कोंबड्याला लागणारे साहित्य दिलेलं आहे। तसंच त्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी आपण त्यांना आजोला बेड दिलेला आहे। तर आज आपण आजोला बेड कशा प्रकारे त्याची लागवड करावी, त्याला कशा प्रकारे लावावे याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो, एक सावलीच्या झाडाखाली किंवा एक सावली तयार करून गांडूळ बेड आजोला बेड बसून घ्यावा व त्याच्यामध्ये 10 किलो किंवा 15 किलो शेण ताज्या गाईचं टाकायचं। दुसरी एक काळ्या माती 10 किलो टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित भरून समतल तयार करून हे आजोला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि 15-20 दिवसाच्या नंतर तयार झालेला आजोला कोंबड्यांना या पक्ष्यांना दिले असता एक उत्तम प्रकारचा आहार तयार होतो आणि आपल्याला त्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होते। प्रत्येक शेतकऱ्यांनी जे कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा पशुपालन करतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे हा एक पौष्टिक आहार होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारचा आहार तयार करून घ्यावा। धन्यवाद।